नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मी सावधान म्हणून सर्वांना आव्हान करतोय। आता तुम्ही सांगाल सर नेमकं झालंय तरी काय, का सावधान करायला सांगताय किंवा का सावधान राहायला सांगतायत? तर विषय असा घडला आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळून देण्यासाठी अनेक लाडक्या बहिणींची फसवणूक करण्यात आलेली आहे। तब्बल 20 लाख रुपयाचं कर्ज घेऊन अशा लाडक्या बहिणींची फसवणूक करण्यात आलेली आहे। तुम्ही सांगा लाडक्या बहिणींचा आणि कर्ज हा नेमका प्रकार काय आहेत? कारण मित्रांनो, घटना अशी घडली आहे की लाडक्या बहिणींच्या माध्यमातून 20 लाख रुपयाचं कर्ज घेऊन त्यांची फसवणूक झाली। कुर्ला आणि अंधेरी या महत्त्वाच्या मुंबईच्या सिटी आहेत, त्या मुंबईच्या सिटींमध्ये हा प्रकार घडलेला आहे। तर घडला प्रकार असा की लाडक्या बहिणींच्या अकाउंटला 2100 रुपये जमा करण्यासंदर्भात डॉक्युमेंट्स पडताळणी सुरू आहे आणि तुमचे कागदपत्र आम्हाला द्या, आम्ही तुमचे व्हेरिफिकेशन करणार आणि त्या माध्यमातून तुम्हाला 2100 रुपये देणार असं सांगण्यात आलं। तर एक फायनान्स कंपनी आहे, बजाज फायनान्स कंपनी, त्या बजाज फायनान्स कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी अंधेरी आणि कुर्ला त्याचबरोबर मुंब्रा अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये लाडक्या बहिणींचे कागदपत्र घेतले आणि त्या लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांवरती 20 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे। तर यासाठी त्यांनी ती जी लोक आहेत त्या लोकांनी जे स्थानिक पतसंस्था आहेत, पतपेढ्या म्हणतात त्यांना, त्या पतपेढ्यांच्या माध्यमातून तेथील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांच्या माध्यमातून आयफोनची खरेदी करण्यात आलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींच्या नावावरती आयफोन खरेदी करण्यात आलेला आहे आणि तब्बल 20 लाख रुपयाचं हे आयफोन खरेदी केलेले आहेत। आता हा प्रकार नेमका उघडकीस कसा आला? तर ज्यावेळेस लाडक्या बहिणींच्या नावावरती हे 20 लाख रुपयाचं आयफोन घेण्यात आले त्यावेळेस त्याचे हप्ते सुरू झाले आणि हप्ते सुरू झाल्यानंतर ते जे पतसंस्थेचे जे कर्मचारी आहेत ते पतसंस्थेचे कर्मचारी त्या लाडक्या बहिणींच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर तुमचा असा हप्ता आहे, तुम्ही असा मोबाईल घेतलाय, त्यामुळे तुमचा EMI थकीत आहे, तुम्हाला भरावा लागेल असं सांगण्यात आलं। आणि त्यावेळेस ज्या लाडक्या बहिणी ज्या होत्या त्यांना शॉक बसलं की आम्ही असं कोणतेही कागदपत्र वेगळ्या फायनान्स कंपनीकडे किंवा बँकेकडे जाऊन दिलेले नाही आहेत किंवा आम्ही कोणत्याही प्रकारचा फोन घेतलेला नाही। हा नेमका प्रकार काय आहे? त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आणि त्यातून असं निष्पन्न आलं की जे फायनान्स कंपनी, बजाज फायनान्स कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना जवळ करून किंवा त्यांना आमिष दाखवून त्यांच्या माध्यमातून आयफोन खरेदी करून हे आयफोन दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तींना विकले। या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी सुद्धा तुम्ही ऐकून घ्या। बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ॲपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींची फसवणूक होत आहे। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना एक आव्हान, एक विनंती असेल की ज्यावेळेस लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये मिळण्यासंदर्भात किंवा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती नक्की त्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे। आत्ता सध्या स्थितीला तुमच्याकडून डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला 2100 मिळवून देणार किंवा वेगळं कर्ज मिळवून देणार किंवा वेगवेगळ्या सुविधा मिळवून देणार असं जर काही घडत असेल तर तुम्ही त्यांना बळी पडू नका। संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी करा की बाबा हे खरंच चालू आहे का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी। त्यामुळे कोणालाही कागदपत्र देऊ नका, कोणालाही डॉक्युमेंट देऊ नका। आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे समजा तुम्हाला एखादा हप्ता आला नाही, बघा एखादा हप्ता आला नाही तर तो हप्ता मिळून देईल किंवा तुमचे असं काम पेंडिंग आहे म्हणून तुम्ही OTP द्या, असं अनेक ठिकाणी होत आहेत। त्या OTPच्या माध्यमातून कदाचित तुमचं फ्रॉड होऊ शकतो किंवा तुमचे म्हणजे राहिलेले पैसे जे असतात बँकेमध्ये वगैरे किंवा हे सायबर गुन्हा होऊ शकतो, बँकेचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात, अशा अनेक गोष्टी होऊ शकतात, तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे कोणालाही OTP देऊ नका। लाडक्या बहिणींच्या संदर्भात जर कोणी डॉक्युमेंट्स मागत असेल तर अजिबात डॉक्युमेंट्स देऊ नका। राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाणार आहे आणि आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती ती माहिती देणार। त्यामुळे आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवून तुम्ही कोणालाही कागदपत्र देऊ नका, OTP देऊ नका, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो, मुंबई येथे झालेल्या घटनेची हा जो इतिहास आहे हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न किंवा हेतू एवढाच होता की राज्यामध्ये लाडक्या बहिणींची जी पिळवणूक होत आहे किंवा जो त्यांची फसवणूक होत आहे ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।